कराड समर्थक आक्रमक झालेत आणि त्यांनी टायरची जाळपोळ केली आहे। या घडीची मोठी अपडेट आहे। वाल्मिक कराडला एकीकडे 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली असताना कराड समर्थकांनी आता टायरची जाळपोळ केल्याची घटना समोर येते। गोविंद शेळके आपल्याला अधिकचे अपडेट देतील। गोविंद, आत्ताची काय तिकडची नेमकी परिस्थिती आहे? अश्विन, आपण बघतोय की पांगरी हे वाल्मिक कराडचं मूळ गाव आहे आणि त्या गावामध्ये सकाळपासून महिला रस्त्यावरती उतरल्या आहेत आणि आता युवक समोर आलेले आहेत आणि समोर आलेले युवक जे आहेत ते टायर जाळायचा प्रयत्न करत होते, मात्र ते टायर आता पोलिसांनी काढून घेतले। काय मागणी आहे तुमची आता? आमची मागणी एकच आहे की ही जे प्रक्रिया झाली आहे, अण्णावर जे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घेऊन अण्णाला न्याय मिळाला पाहिजे। हा, हे झालंय ते साहेब हे झालंय त्या अण्णावरचं सगळं पूर्ण षडयंत्र रचलेलं आहे। आम्हाला माहित होतं ना, आम्ही आज बी सांगतो, आम्ही हे आंदोलन मागच गेले ज्या वेळेस ही घटना घडली त्याच्यानंतरच चालू करायला पाहिजे होते, पण आम्ही म्हणलं की दोन समाजामध्ये तेढ कशाला निर्माण करायची म्हणून आम्ही थांबलेलो होतो। पण ज्या वेळेस या प्रशासनानं आणि कुणाच्या तरी दबावाला बळी पडून ज्या वेळेस अण्णाच्या विरोधामध्ये कटकारस्थान राजकारण चालू झालं आणि हे सगळं जातीय भेदातून झालेलं आहे साहेब। वाल्मिकांना जर ह्याच्यात दोषी असतील तर त्यांना सजा मिळाव, पण वाल्मिकांना याच्यात दोषी नाहीत। हे त्यांच्याबद्दल झालेलं राजकारण आणि कटकारस्थान आहे आणि त्यांच्याबद्दल कुठले पुरावेही गवसले नाहीत। जेवढे आरोपी आहेत त्यांनी त्यांचं नाव सुद्धा घेतलेलं नाही। ओरिजिनल मध्ये अण्णा ह्याच्यात दोषी नाहीत, फक्त राजकारणाचा बळी म्हणून आणि जातीभेदाचा बळी म्हणून वाल्मिकांना कराड यांना फसवण्यात आलेला आहे, गोतवण्यात आलेला आहे। आज हे आंदोलनाची सुरुवात आहे, इथं शेकडो तरुण मरायला तयार आहेत। 100 जण आम्ही हजारो जण मरू, हे आंदोलन बंद होणार नाही। वाल्मिकांना फसवण्यात आले। आमचे राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे की त्यांनी ह्या गोष्टीचा पूर्ण विश्लेषण करून वाल्मिकांवर जे खोटे गुन्हे झालेले आहेत, जे मोकोका दाखल केलेला आहे, जे 302 मध्ये घ्यायचं म्हणालेत, ह्याच्यातून त्यामध्ये ते दोषी नाहीत, त्यांना ह्याच्यातून बाहेर काढावे। आमचे हे खोटे गुन्हे हे महाग घेतले पाहिजेत। काल विनाकारण त्यांना मोका लावण्यात आलेला आहे। हे गावकऱ्याची म्हणणं आहे आमचं। ओबीसी लोकांना जाणून बुजून टार्गेट केले जाते। ओबीसीचं षडयंत्र रचलं जातं। देवेंद्र फडणवीस साहेबांना आता लाडकाई आमदार योजना काढाव, गृहमंत्री साहेबांना हे संतप्त युवक आहेत जे रस्त्यावरती उतरले आणि आता रस्ता रोको करतायत, कारण हे याच गावातील महिला होत्या ज्या रस्त्यावर उतरल्या होत्या। आता पुन्हा एकदा युवक रस्त्यावर उतरले, त्यांनी टायर जाळायचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी ते टायर ताब्यात घेतलेत आणि जे टायर जाळायचा प्रयत्न होता तो आता जो युवकांनी केला होता तो आता अयशस्वी झालेला आहे, कारण ते टायर पोलिसांनी ताब्यात घेतलेत। एक मात्र खरं आहे की पांगरी गावामध्ये आता सुद्धा आपल्याला तणाव जाणवतो। गोविंद, सध्या तिकडे आपण बघतोय टायर जाळण्याचा प्रयत्न, मात्र जसं तू सांगितलंस की पोलिसांनी ते टायर ताब्यात घेतलेले आहेत। पोलिसांचा बंदोबस्त तिकडे आता वाढवण्यात आलाय का? पोलीस या आंदोलकांशी काही चर्चा करण्याचा, संवाद साधण्याचा काही प्रयत्न करतायत सध्या? गोविंद, सकाळपासून खरं तर पोलीस या गावात आहेत। अनेक वेळा त्यांनी संपर्क करायचा प्रयत्न केला होता, मात्र जे आंदोलक आहेत ते आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत आणि त्यामुळे माझ्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर पोलीस या ठिकाणी उभा आहेत। या ठिकाणी आंदोलकांना कायम विनंती करतायत की तुम्ही आंदोलन मागे घ्या, मात्र तरुण ऐकायला तयार नाहीत। महिला आणखी आहेत ज्या रस्त्यावरती बसलेल्या आहेत आणि युवक आता तर संतप्त झालेत आणि जे आपल्याला या ठिकाणी रस्त्यावर रास्ता रोको करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अश्विन, गोविंद, पोलिसांचा बंदोबस्त आता वाढवण्यात येऊ शकतो का? सध्याची परिस्थिती आपल्याला तिकडे बघायला मिळते। काही वेळापूर्वीच टायर जाळण्याचा प्रयत्न झाला, आंदोलक आक्रमक झालेले आहेत। पोलीस बंदोबस्तात वाढ होण्याची शक्यता आहे का? नक्की अश्विन, कारण काय आपण बघतोय की सकाळ पोलीस आहे इथे, मात्र कमी प्रमाणात आहेत। आता ज्या घटना घडतात, टायर जाळण्याचा प्रयत्न झाला, काही महिला रस्त्यावरती अगदी झोपल्या होत्या, काही महिलांनी अंगावरती रॉकेल टाकून घेतलं, त्यानंतर आता पोलीस कदाचित इथे बंदोबस्त वाढवतील, कारण सकाळपासून हे आंदोलन सुरू आहे। अगदी जो टावरवर युवक चढले होते तिथून या आंदोलनाला सुरुवात झाली होती आणि अद्याप परत आपण बघतोय की या ठिकाणी हे जे युवक आहेत ते या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलीस आहेत, पण आपण बघतो की पोलीस अक्षरशः हातबल झाल्याचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, कारण खूप कमी बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। त्यामुळे इकडं आंदोलक आक्रमक होत आहेत, तर दुसरीकडं पोलीस या परिस्थितीवर नियंत्रण कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे।
काय मागणी आहे? अन्नावरचे खोटे गुन्हे आमच्या वापस घेतले पाहिजे. खोटे गुन्हे सांगते अन्नावरचे. काय करतात? मी स्वतःची आत्महत्या करून घेणार इथं. काय तुमचं? हात काढे डबी हातात काढे डबी स्वतःची आत्महत्या करून घेणार मी इथं. अन्नावरचे खोटे गुन्हे वापस घेतले पाहिजे. पिटून घेणार माझा जीव गेला तरी करून पिटून घेणार मी. अन्नावरचे खोटे गुन्हे आपण बघतो त्याच्या हातामध्ये एक बाटली आहे, जी बाटली घेऊन खरं तर या ठिकाणी हा युवक या ठिकाणी आला आणि या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे. अतिशय उग्र असं स्वरूप खरं तर या आंदोलनाला होताना पाहायला मिळत आहे, कारण महिला तरुण या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. आणि या ठिकाणी आपण ही बघतो की तणावाची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पांगरीमध्ये होताना पाहायला मिळत आहे. हे थेट दृश्य पांगरीमधून कराड समर्थक आंदोलन करतायत आणि जसं आता आपले प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी सांगितलं, काही वेळापूर्वीच टायर जाळण्याचा देखील प्रयत्न झाला होता आणि आता पोलीस बोलतायत. याच्यावर काही नियंत्रण? नियंत्रणासाठीच आम्ही आहोत. सकाळपासून यांना आम्ही सांगत आहोत, ग्रामस्थ जे आहेत तर तुमच्या जे काही निवेदन असेल तर तुम्ही निवेदन द्या. निवेदन झाल्यानंतर शासनापर्यंत पोहोचू. आमची अशी अपेक्षा आहे की त्यांनी त्यांचं निवेदन द्यावं, जेणेकरून आम्ही शासनापर्यंत निवेदन पोहोचू आणि यांनी आंदोलन थांबवावं. पण बंदोबस्त वाढवला जाईल. बंदोबस्त वाढवलेला आहे. आपण बघतो की हे पोलीस निरीक्षक सय्यद आहेत, जे सांगतायत की या ठिकाणी आम्ही बंदोबस्त वाढवत आहोत, पण लोकांना आम्ही निवेदन मागतो आहोत. ज्यांनी जर निवेदन दिलं तर आम्ही ते प्रशासनाला कळवू. मात्र निवेदन अद्याप न मिळाल्यामुळं त्यांना यापुढे काही करता येत नाही असं ते सांगतायत. पण साहेब, वरिष्ठांना कळवलं तुम्ही? आणखी कोण वरिष्ठाला कळवलेलं आहे. पण मग वरिष्ठ कोणी आणखी येतील त्याच्यामध्ये? वरिष्ठांना कळवलेलं आहे आणि बंदोबस्त ठेवलेला आहे. तर वरिष्ठांना कळवलेलं आहे आणि आपण बघतो की या ठिकाणी बंदोबस्त सुद्धा वाढलेला आहे. म्हणजे अगदी एक पोलिसाची व्हॅन या ठिकाणी आलेली आहे आणि आता वाट बघतायत की यावर कशा प्रकारचा तोडगा काढला जाईल, कारण जे नागरिक आहेत ते आक्रमकपणे या ठिकाणी रस्त्यावरती उतरत आहेत. या ठिकाणी पोलीस कर्मचारी सज्ज आहेत, व्हॅन सुद्धा आणण्यात आलेली आहे आणि वाट बघतायत की ही परिस्थिती कधी निवाळेल. अश्विन, गोविंद, हे आंदोलक पुढे चालत निघालेले आहेत, ते कुठे एखाद्या ऑफिसवर किंवा कोणाकडे निवेदन द्यायला चालले आहेत? नेमके चालले आहेत कुठे हे आंदोलक? अश्विन, हे जे आंदोलक आहेत हे बीड परळी रोडवरती पांगरी नावाचं गाव आहे, जे अगदी गोपीनाथगड जिथे आहे त्या ठिकाणी हे आंदोलक थांबलेले. तिथे कुठलंही कार्यालय नाही आहे, रस्त्यावरती बसून आहेत. गावामध्ये परिस्थिती आता संवेदनशील बनत चालली आहे, कारण हे जे गाव आहे ते वाल्मिक कराडचं गाव आहे. त्यामुळे सकाळपासून या गावामध्ये आंदोलन केलं जात आहे. अगदी टॉवरवरती चढलेले लोक आहेत ते टॉवरवरती चढलेले आहेत. बाकी ज्या महिला रस्त्यावरती बसलेल्या होत्या त्या आणखीही महिला रस्त्यावरती आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता पोलीस प्रशासनाचे लोक त्यांच्याशी चर्चा करतायत. एक निवेदन द्या, जे निवेदन आम्ही प्रशासनाला कळवू असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र अद्याप तरुण ते निवेदन द्यायला तयार नाही आहेत. मात्र मागणी ठाम आहे की वाल्मिक कराडला न्याय दिला पाहिजे अशी मागणी करतायत. आणि माझ्या बाजूला, बरोबर डाव्या बाजूला तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो की या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. एक पोलीस व्हॅन पण आणण्यात आली आहे. लेडीज पोलीस कॉन्स्टेबल पण या ठिकाणी बोलवण्यात आल्यात. आता पोलीस कदाचित वाट बघतायत की या आंदोलकांसोबत कशी चर्चा करायची आणि काय तोडगा काढायचा ते. गोविंद, इकडच्या वाहतुकीच्या मुवमेंटबद्दल काही निर्णय झालाय का? कारण का इकडे एरवी इतकीच कमी वाहतूक असते, सध्या आपण बघतोय रस्त्याच्या या बाजूला फारशा गाड्या दिसत नाही आहेत. वाहतुकीची स्थिती काय तिकडची गोविंद? आपण बघतोय अश्विन, हा परळी बीड रोड आहे आणि यावरची जी काही वाहतूक आहे ती अगोदरच धीम्या गतीनं चाललेली होती. मात्र एक रस्ता पूर्ण बंद झालाय. जी रस्ता पुढे खराब असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कमी होती, त्यामुळे एक रस्ता चालू ठेवलेला आहे प्रशासनाने. दुसऱ्या रस्त्यावरती हे आंदोलन होतं आहे. वाहतुकीला कोणताही अडथळा नाही आहे. मात्र जी तणावाची परिस्थिती सकाळपासून निर्माण झाली होती ती या ठिकाणी कायम आहे. आता कदाचित तरुण पुढे येऊन यात बोलतील का? काही प्रशासनाला संदर्भात काही तोडगा निघतो का? आपल्यासोबत गावातील काही ज्येष्ठ नागरिक आहेत. काय होणार आहे आता पुढे? काय नाही साहेब, शांती काय होणार आहे? हो, पण मग प्रशासनाशी बोलणं झालं? काही नाही, प्रशासन येते तहसीलदार साहेब त्यांना बोलले. आता प्रशासन येऊन त्यांना मग सांगतील, पुढे त्यांची माहिती कळवतील. पण त्यांचं म्हणणं की तुम्ही निवेदन दिलेलं आहे. निवेदन म्हणतात, निवेदन. हो, निवेदन ना, निवेदन स्वीकारते ना तहसीलदार साहेब कोणते. हो, बघतोय आपण की हे सगळे गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत तेही या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आणि मागणी केली जाते की वाल्मिक कराड यांच्यावरती जो काही मोका दाखल झाला आणि त्यानंतर 7 दिवसाची पोलीस कस्टडी झाली तर ही जातीय द्वेषातून, राजकीय द्वेषातून केला जातं असं यांचं म्हणणं आहे. एकीकडे CIDने जे काही म्हणणं मांडलं ते ठामपणे मांडलं, तर दुसरीकडे गावकरी मात्र त्यांच्या आंदोलनावरती ठाम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अश्विन, गोविंद, तिकडे बसलेली काही ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांच्याशी तू संवाद साधू शकतो का? सध्या त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे याबद्दल हे आपण त्यांना विचारू शकतो का गोविंद? नक्की अश्विन, मी तो प्रयत्न करतो की बाबा काय मागणी आहे तुमची?
अन्नावरचे सगळे खोटे गुन्हे कमी करून टाका. त्याच्यावर आरोप आहे सगळा, काहीच गुन्हा नाही. त्याच्यामुळं आम्ही उठत नाहीत. अन्नाचे गुन्हे कमी झाल्याशिवाय आम्ही कुणी हलणार नाहीत. आम्हाला असंच आश्वासन द्यावा. नक्की आपण बघतोय की ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहे. काय मागणी आहे? काय मागणी आहे? मान्य म्हणे सोडून द्यावा सरकारनं, हे आम्हाला मान्य आहे. अच्छा, देव माणूस आहे आणि विनाकारण गोरगरिबाचा मायबाप आहे, आणि ते मायबापावर त्यानं ह्या सरकारनं ह्या लोकांनं अत्याचार केला आहे. आणखी काही माझ्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत. मला सांगा काय मागणी तुमची? आमची एकच मागणी आहे, अन्नावर गुन्हा दाखल करून ही सगळी मंडळी आहे, गावातील ज्येष्ठ मंडळी आहे. बाजूला युवक आहेत आणि महिला सुद्धा आणखी सकाळपासून ज्या रस्त्यावर उतरल्या होत्या त्या महिला आणखी रस्त्यावरती बसून आहेत आणि मागणी पुन्हा तेच होती आहे की वाल्मिक कराडवर जो काही गुन्हा दाखल झाला आहे तो मागे घेण्यात यावा आणि जी गावातली परिस्थिती आहे ती सध्या आपल्याला तणावाखाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अश्विन, गोविंद, तिकडे काही महिला देखील आंदोलनाला बसलेल्या आहेत, त्यांच्याशी तिकडे जाऊन आपण संवाद साधू शकतो का? त्यांचं आताचं नेमकं म्हणणं काय, त्यांची पुढची आता आंदोलनाची दिशा काय असणार याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ शकतो का? गोविंद, नक्की आपण जाऊया. काही महिला आहेत आणि मी अश्विन थोडंसं दाखवायचा प्रयत्न करतो की या ठिकाणी जो तरुण टॉवरवरती चढला होता तो अगदी टोकावरती जाऊन त्या ठिकाणाहून घोषणा देतोय. म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून हा तरुण आहे जो या टावरवरती चढला होता आणि कोर्टाचा निर्णय येण्याआधीच या गावामध्ये खरं तर आंदोलनाला सुरुवात झाली होती आणि त्या आंदोलनाचा एक भाग होता की या टॉवरवरती जो गेलेला तरुण आहे तो आपल्याला आता पाहायला मिळू शकतो की जो टोकावरती अगदी वरच्या टप्प्यावरती जाऊन बसला होता, जो तिथून घोषणा देतोय. आणि या आंदोलनामध्ये सकाळपासून ज्या सहभागी झालेल्या महिला आहेत त्यासुद्धा आपल्यासोबत आहेत, ज्या महिलांनी खरं तर वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केले. कुणी महिलांनी रॉकेल ओतून घेतलं होतं, काही महिला अगदी रस्त्यावरती झोपल्या होत्या आणि त्या आंदोलन करत होत्या. काय मला सांग, काय मागणी परत आणखी तुम्ही समाधानी आहात? म्हणजे तुम्ही काय मागणी करता? सकाळपासून तुम्ही मागणी लावून धरलेली आहे. आम्ही कालपासून आमची मागणी लावून धरलेली आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही आमच्या अन्नावर जे तुम्ही खोटे गुन्हे लावलेले आहेत का, आम्हाला ते खोटे गुन्हे नको आहेत. आम्हाला एवढंच प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी जे अन्नावर जे आरोप केलेले आहेत का ते त्यांनी फेटाळून टाकावेत. हा, आमच्या अन्नाला आमच्या खोट्या गुन्ह्यातून मुक्तता पाहिजे, आमची एवढी सरकारकडे मागणी आहे. आणि त्यासाठी आमचे गाव सगळं आक्रमक झालेलं आहे. कधी कोणाला काय होऊ शकेल आम्ही सांगू शकत नाहीत आणि याच्यातून जर कोणाला जीवितहानी झाली तर याला फक्त प्रशासन जबाबदार राहणार आहे. आणि आमची मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे की त्यांनी आमच्या अन्नाचं बी काम बघावं, त्यांचं हे सगळं बघावं आणि त्यांच्यावरचे खोटे गुन्हे माफ करावेत. तर अश्विन, या महिला आहेत ज्या सकाळपासून यात सहभागी झाल्यात, काय मागणी तुमची? बघा या सगळ्या अगदी ज्या महिला खरं तर कधी घराच्या बाहेर न पडलेल्या महिला आहेत. आम्हाला फक्त एकच आहे, खोट्या ह्याच्यामधून त्यांची निर्दोष सुटका व्हावी. हां, आम्ही ह्याच्यासाठीच आंदोलन करीत आहोत. आपण बघतो की अश्विन, ह्या सगळ्या महिला आहेत ज्या सातत्याने मागणी करतायत की वाल्मिक कराड यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालाय तो मागे घ्यावा आणि एकूण वाल्मिक कराडच्या गावातील जे महिला आहेत, तरुण आहेत, ते या ठिकाणी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अश्विन, खरं गोविंद, तेव्हा जसं तू सांगतोस, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सगळेच आता आक्रमक झालेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आमची मागणी मान्य करा, अन्यथा आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. पांगरी गावात कराड समर्थक एकीकडे आक्रमक, टायर जाळण्याचा प्रयत्न, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि त्यामुळे टायर जाळण्याचा प्रयत्न जो आहे तो थांबवण्यात आलेला होता. तर वाल्मिक कराड समर्थकांचं काय म्हणणं आहे नेमकं आपण जाणून घेऊया. अण्णावर जे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घेऊन अण्णाला न्याय मिळाला पाहिजे. वाल्मिकांना जर ह्याच्यात दोषी असतील तर त्यांना सजा मिळाव, पण वाल्मिकांना याच्यात दोषी नाहीत. हे त्यांच्याबद्दल झालेलं राजकारण आणि कटकारस्थान आहे आणि त्यांच्याबद्दल कुठले पुरावेही गवसले नाहीत. जेवढे आरोपी आहेत त्यांनी त्यांचं नाव सुद्धा घेतलेलं नाही. ओरिजिनल मध्ये अण्णा ह्याच्यात दोषी नाहीत. फक्त राजकारणाचा बळी म्हणून आणि जातीभेदाचा बळी म्हणून वाल्मिकांना कराड यांना फसवण्यात आलेला आहे, गोतवण्यात आलेला आहे. हे खोटे गुन्हे हे महाग घेतले पाहिजे. काल विनाकारण त्यांना मोका लावण्यात आलेला आहे. हे गावकऱ्याची म्हणणं आहे आमचं. ओबीसी लोकांना जाणून बुजून टार्गेट केले जाते. ओबीसीचं षडयंत्र रचलं जातं. देवेंद्र फडणवीस साहेबांना आता लाडकाई आमदार योजना काढावं, गृहमंत्री साहेबांना.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.